दुर्दैवाने काय होतं आपल्या समाजामध्ये असं म्हणलं जातं की आजच्या तरुणांना जबाबदारीची जाणीव नाही आहे, त्यांच्याकडे ती सेन्सिटिव्हिटी नाही आहे, संवेदनशीलता नाही आहे. पण मग समोर दिसतीये ना, सो त्याला एन्करेज केलं पाहिजे. इतका सरळ साधा हिशोब आम्ही लावला. पण स्वतः जेव्हा मी एका अंधशाळेत गेले तेव्हा मला लक्षात आलं की अगदी 14-15 वर्षाची मुलं सुद्धा आपले ABC मध्येच अडकलेली आहेत. पहिले साक्षरता एस्टॅब्लिश केल्याशिवाय ते पुढे जाऊ शकणार नाही. ती संधी आणि ही मुलं ह्याच्यामधली जी गॅप आहे ना, ती कमी करण्याचं सगळ्यात ग्लोबल काम तुम्ही लोक करता आहात. तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात. थँक्यू सो मच. आणि आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही सांगू शकता की तुमच्याबद्दल थोडंसं सांगता का की तुम्ही MNGL सोबत कसे असोसिएट झाला त्याबद्दल? माझं नाव बागेश्वरी मंठाळकर. मी सध्या MNGLची इंडिपेंडंट वुमन डिरेक्टर आहे. त्याचबरोबरीने मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ज्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतात, त्याची सिनेट मेंबर आहे, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे. दिस इज माय सेकंड टर्म इन SPPU आणि MNGLमध्ये सुद्धा. बरोबरीने मी व्यवसायानं पेट्रोल डीलर आहे. माझा पंप आहे स्वतःचा. तो पुण्यामध्ये खेड शिवापूर म्हणून पुण्यापासून थोडं दूर आहे, तिथं असतो. माझ्या 10वीपासून मी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये आहे. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाची जी एक स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे, त्याची ॲक्टिव्हिस्ट होते. त्यातले 3 वर्ष मी मुंबईसारख्या ठिकाणी पूर्ण वेळ काम केलं विद्यार्थी परिषदेचं. बरोबरीने स्वरूपवर्धिनी नावाची पुण्यातली एक संस्था आहे, NGO आहे. त्यांच्याबरोबर मी झोपडपट्टीमधल्या म्हणजे स्लम एरियामधल्या ज्या मुलींच्या आया धुण्या-भांड्याची कामं करायला जातात, वडील घरात असतील तर दारू प्यायलेले असतात किंवा बाहेर असतील, अशांकरता आम्ही एक प्रोजेक्ट चालवायचो, ज्याचं नाव होतं आजोळ. आजोळ म्हणजे आजीचं घर, आईच्या आईचं घर. आणि आपल्याला आजोळ म्हणजे कसं एकदम सॉफ्ट आणि जिथे कायम असं खूप लाड केले जातात असं ठिकाण असतं. जेव्हा त्या बायका आपल्या धुण्या-भांड्यांच्या कामाला जायचे तेव्हा त्यांची 3री ते 7वी, 8वी, 9वी पर्यंतच्या मुलांना आम्ही तिथे त्यांचा अभ्यास घेणं, त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवणं आणि जेणेकरून ते प्रॉपर रडारखाली राहतील, त्यांच्या बाबतीत कुठली चुकीची गोष्ट होणार नाही, जस्ट बिकॉज त्या घरी एकट्या आहेत आणि आई बाबा नाही आहेत घरी म्हणून. सो असा तो प्रोजेक्ट चालायचा, त्याच्यामध्ये मी काम करायचं. त्याच्यानंतर सुराज्य सर्वांगीण विकास म्हणून येरवडा भागामध्ये एक प्रोजेक्ट चालतो, जवळजवळ 42 स्लम्समध्ये आम्ही काम करायचो. तिथेही मी ॲडॉलसंट एजमधल्या मुलींमध्येच जास्त काम करायचे. ॲडॉलसंट एजमधल्या मुलींमध्ये खूपदा जे काही प्रॉब्लेम किंवा घरामध्ये जे कॉन्फ्लिक्ट दिसतात त्याच्यामध्ये त्यांच्याशी डायलॉग नसतो. आई तिची म्हणजे धुण्या-भांड्याची कामं अगेन करण्यामध्ये किंवा म्हणजे 2 टोकं जोडण्यामध्ये 31 तारीख आणि 1 तारीख महिन्याची जोडण्यामध्ये तिची मरमर होत असते. घरी डोमेस्टिक व्हायलन्स घरातच बघत असतात त्या मुली. त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स यावा किंवा त्यांना ऐकणारं, त्यांच्याशी बोलणारं आणि जर का काही प्रॉब्लेम झाला तर ह्या ठिकाणी आपण व्यक्त होऊ शकतो असं ठिकाण होण्याकरता आम्ही तो प्रोजेक्ट सुराज्य सर्वांगीण विकासचा होता. जे किन्नर समाजाची लोक आहेत भिवंडीला, तर असा काही एक ग्रुप आहे की जे HIV पॉझिटिव्ह आहेत आणि साधी आपण एखादी क्रोसिन जरी घेतली 5 mg किंवा 10 mgची, तरी सुद्धा आपण असं म्हणतो की खाल्ल्याशिवाय घ्यायचं नाही. आणि हे सगळे HIV पॉझिटिव्ह होते, त्यांच्या 1600 mgच्या गोळ्या असायच्या. सो रोजचं म्हणजे जेवण नाही मिळालं म्हणून नाही मरणार ते. जे औषध त्यांचा आजार बरा करणारे त्या औषधाच्या साईड इफेक्ट्सने त्यांना प्रॉब्लेम झाले असते. त्यामुळे जेवण मिळणं गरजेचं होतं. तो भिवंडीमधल्या त्या पूर्ण ग्रुपला आम्ही काही महिने पुरेल असं धान्य, शिधा असं पुरवला होता. कायम MNGLची सुद्धा काय म्हणतात त्याला, मला कृतज्ञता वाटते की सामाजिक काम करणं ही माझी आवड होतीच. पण मी फक्त काम करू शकायचे, पैसे नाही देऊ शकायचे ना. MNGLमध्ये मी इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर CSR कमिटीची मी चेअरपर्सन झाले. सो ऑब्व्हियसली अशा सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती काम करणाऱ्या चांगल्या संस्थांना भरपूर पैसे कसे मिळतील हे बघायला मिळालं, हे करायला मिळालं मला माझ्या हाताने. सो मला कायम तो ग्रॅटिट्यूड आहे. तसं आम्ही खूप साऱ्या CSR मधल्या प्रोफेशनल्सशी बोलतो, पण ज्यांना स्वतःला पॅशन आहे सोशल वर्कचा असे खूप कमी भेटतात. तेव्हा शिक्षणातर्फे जो फोकस राहिला आहे, स्पेशली मेन स्ट्रीम शिक्षणामध्ये ज्या ग्रुप्सना ओव्हरलुक केलं जातं त्याच्यासारखंच एक आय थिंक ॲनी स्मार्ट क्लाससुद्धा त्या कॅटेगरीत मोडतो अगदी, की म्हणजे जनरली ज्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही त्यांच्यासाठी काय काम करावं. तर आम्ही म्हणजे मी मूळची इंजिनियर, त्यात कम्प्युटर सायन्स, आणि त्याच्यात
ह्युमन कम्प्युटर इंटरॅक्शनचं रिसर्च प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केली होती. आय थिंक किती आता 2013 2014 झाली आता 12-13 वर्ष. पण तो एक अकॅडमिक रिसर्चच्या दृष्टीने आम्ही प्रकल्प सुरू केला होता की मल्टीमोडल इंटरॅक्शन म्हणजे ऑडिओ ब्रेल कंबाईन करून काय आउटकम्स येतात वर्सेस ट्रेडिशनल मेथड्सनी काय आउटकम्स येतात. पण स्वतः जेव्हा मी एका अंधशाळेत गेले तेव्हा मला लक्षात आलं की अगदी 14-15 वर्षाची मुलं सुद्धा आपले ABC मध्येच अडकलेली आहेत. पहिले साक्षरता एस्टॅब्लिश केल्याशिवाय ते पुढे जाऊ शकणार नाही. पण तरी आय फील माझा दृष्टिकोन तरी सुद्धा इंजिनिअरच्या दृष्टीने राहिलेला आहे आणि म्हणजे गेल्या एक 10 वर्षात थोडासा लोकांसोबत काम करून सोशल वर्कचा पर्स्पेक्टिव्ह आय थिंक आम्ही दुसऱ्यांकडनंच शिकत गेलो आहोत. तर मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही कसा हा प्रोजेक्ट सिलेक्ट केला. म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की MNGL तर्फे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला की स्वतः पर्सनली पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन इन्स्टिट्यूशनली कशी मदत होऊ शकते. ऍक्च्युअली त्या फायनान्शियल इयरमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स येतात. सुदैवाने ह्या सामाजिक काम केलेलं असल्यामुळे खरं काम करणारे आणि काम करतोय असं दाखवणारे ह्याच्यातला डिफरन्स पटकन कळतो. आणि अगेन म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोजेक्टबद्दल प्रेझेंटेशन द्यायला आले मला मुळामध्ये तुम्ही ज्या कॉज करता काम करताय ते तर खूप भावलं. पण जी मुलं हे करतायत ती जास्त भावली. ऑनेस्टली सांगते, बिट्स पिलानी सारख्या ठिकाणाहून तुम्ही जेव्हा शिक्षण घेता तुमचं ग्रीन कार्ड तयार असतं, तुम्ही परदेशात जाऊन उत्तम कमवू शकता. हे सगळं असताना सुद्धा इतका लीश विषय घेणं म्हणजे काय म्हणतात त्याला, डिप्राइव्ड क्लास आहेच हे शिक्षणापासून आणि शिक्षणातल्या मेन स्ट्रीमपासून वंचित राहिलेले. पण त्यातला आणखीन मेन भाग म्हणजे त्याच्यातला जो दिव्यांग आहे, दृष्टीहीन आहे, तो तर एकदम बॉर्डर लाईनच्या सुद्धा पलीकडे राहिलेला असतो. सो अशा मुलांकरता तुम्ही तुमचं नॉलेज, तुमचं करिअर ऑलमोस्ट तिथं स्टेकला लावून हा प्रोजेक्ट तुम्ही उभा केलात. ते इक्विपमेंट डेव्हलप केलं. म्हणजे ज्या सप्रेस्ड क्लासमधली मुलं ज्या शाळांमध्ये जातात शक्यतो त्याच शाळांमध्ये तुम्ही तुमची इक्विपमेंट्स दिलेली आहेत. सो मला हे सगळंच खूप कौतुक वाटलं म्हणजे मुलांचं. म्हणजे जेव्हा खरं तर तुम्हाला करिअर आणि पैसा आणि अनेक अपॉर्च्युनिटीज समोर आहेत, खुणावत नाही आहेत, समोर आहेत, असं असताना सुद्धा इतकी ऑफ ट्रॅक जाऊन गोष्ट करण्याविषयी तुम्हाला वाटली आणि ती सुद्धा इतकी सोशली सेन्सिटिव्ह विषयामध्ये काम करावं असं वाटलं. त्यामुळे मला मुळात तुम्हा सगळ्या जणांचं कौतुक वाटलं फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरा जो विषय घेतलात त्या विषयाकरता जास्त मला कौतुक वाटलं आणि त्यामुळे आम्ही पटकन निवडलं की एवढी तरुण. दुर्दैवाने काय होतं आपल्या समाजामध्ये असं म्हणलं जातं की आजच्या तरुणांना जबाबदारीची जाणीव नाही आहे, त्यांच्याकडे ती सेन्सिटिव्हिटी नाही आहे, संवेदनशीलता नाही आहे. पण मग समोर दिसतीये ना, सो त्याला एनकरेज केलं पाहिजे. इतका सरळ साधा हिशोब आम्ही लावला. थँक्यू मॅडम. ॲक्च्युली खरं तुम्ही म्हणता ते खरंच आहे. खूप जणांनी आम्हाला हाही सल्ला दिला होता की हे सगळं म्हणजे सामाजिक कार्य हे तुम्ही पहिल्यांदा आपलं करिअरवर फोकस करा आणि मग 60 वर्ष झाल्यानंतर तुम्ही सामाजिक कार्य करा. पण म्हणजे समहाव आय डोंट नो, म्हणजे त्याला वेडेपणा म्हणा का काय म्हणा, मला कॉलेजमध्ये असतानाच असं आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही हा प्रॉब्लेम आहे, ही त्याची टेक्नॉलॉजी आणि त्याचं सोल्युशन आहे. हा अजून सुटला का नाहीये, हे आपण अजून असे 18व्या शतकात का राहतोय आणि म्हणजे काय, व्हॉट डज इट टेक. तरी म्हणजे अगदी आय थिंक नाईव्ह माझं एक म्हणजे दृष्टिकोन होता की हा आता पहिले म्हणजे मी 30 वर्षाची होईपर्यंत हा मला एक मुद्दा सोडवायचा आहे जगामध्ये. अजिबात कुठे पोचलेलो नाहीये तिथे की 100% साक्षरता. कारण 100% साक्षरता आपण एस्टॅब्लिश केल्यानंतर मग पुढची दारं उघडतात. पहिल्यांदा बेसिक फर्स्ट आपण लिटरसी बघतो, मग आपण एज्युकेशन बघतो, मग आपण एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक इन्क्लुजन बघतो आणि त्याच्यानंतर तो सोशल चेंज येतो, जो आपण सामाजिक दृष्टिकोन बदलायचं म्हणतो. ते सगळं ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर येतं. आणि हे स्टेप 1च का नाही. पण आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही विचार केला की हां, पहिले तर हे साक्षरता संपवून टाकायचं पहिले की टेक्नॉलॉजी आहे आपल्या हातात आणि पूर्ण जगाचा हा प्रॉब्लेम. कारण खूप सामाजिक इश्यूज असे असतात की त्यांना क्लिअर कट सोल्युशन नसतंच. त्याला मे बी 5-7 फॅक्टर व्यवस्थित पडावे लागतात तेव्हा कुठे त्याचं सोल्युशन निघतं.
त्याचा एक तरी ऍस्पेक्ट आपण क्लिअर करूया, एक ऍस्पेक्ट क्लिअर करू शकतो की ज्या ऍस्पेक्टला सोल्युशन आहे तो तर सॉल्व्ह केला पाहिजे. आणि तू आता जो एक मुद्दा म्हणालीस की तुम्हाला अनेक जणांनी सल्ला दिला की आधी पैसे कमवा, मग वयाच्या 60 नंतर हो. सामाजिक काम करा. म्हणजे जेव्हा तुमचे गुडघे दुखायला लागलेले आहेत, तुम्हाला कमी दिसायला लागलेलं आहे, तुम्हाला 4-5 आजारांनी घेरलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक काम करायला जाणार. कशा करता? तुमच्या पूर्ण एनर्जी सकट, तुमच्या आत्ताच्या नॉलेज सकट, तुमच्या एक्सपिरियन्स सकट जो काही शिक्षणातून आलेला आहे आणि तुमची जी हाय लेव्हलची एनर्जी आहे त्याच्या सकटच खरं तर ह्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे ना, तर हे प्रॉब्लेम लवकर संपतील. मॅडम, तुम्ही स्वतः एका शाळेला व्हिजिट करून ॲनीबद्दल मुलांशी बोलला होता, तर त्याच्या एक्सपिरियन्स बद्दल आम्हाला सांगता का? ॲक्च्युअली ती नाशिक जिल्ह्यामधली शाळा होती आणि शासकीय शाळा होती, त्यामुळे शाळेच्या अवस्थेवरूनच असं लक्षात आलं होतं की एकदम सोशली इकॉनॉमिकली काय म्हणतात त्याला, लेस प्रिव्हिलेज्ड मुलांची ती शाळा असणार आहे. पण मुलं जाम उत्साहात होती, कारण का त्या दिवशी ॲनीचं सगळं ते इनॉग्रेशन होणार होतं, त्यामध्ये खूप छान डेकोरेशन केलेलं. मुलं प्रचंड उत्साहात होती, त्यांनी स्वतः ते वापरत होते, आमच्या समोर देखील त्यांनी वापरलं आणि त्यांच्या बोलण्यावरनं लक्षात येत होतं की त्यांना खूप त्यातनं चांगला एक्सपिरियन्स मिळतो आहे. शिक्षण हँडी असणं म्हणजे काय, तर ते त्यांच्या त्या वागण्यावरनं कळत होतं. बिकॉज तोपर्यंत बहुतेक माझ्या मते सकाळपासून किंवा आधी 1-2 दिवस आधी तुमच्या लोकांनी त्यांना ते प्रॉपर ट्रेनिंग दिलं होतं. आपण नेहमी जे म्हणतो ना की शिक्षण हसत खेळत झालं पाहिजे, प्रेशर खाली नाही झालं पाहिजे, तर ते हसत खेळत त्या तुमच्या इक्विपमेंटशी ते डील करत होते. सगळ्यात बोलकी रिॲक्शन जी मला वाटली की आम्ही त्या मुलांना विचारलं की तुम्हाला काय आवडलं ह्याच्यातलं, तर म्हणे सगळं आवडलं. म्हटलं तरी काय आवडलं, तर म्हणे ॲनी मारत नाही आणि रागवत नाही. म्हणजे नॉलेज तर मिळत आहे, पण हे जे मुलांना अपेक्षित असतं ना की ही प्रेशर्स नको असतात खरं तर, आणि ते तुमच्या अनिलने खूप चांगलं सर्व होत आहे. जोक्स अपार्ट, पण मुलांना जो एक कम्फर्ट पाहिजे होता, खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे आणि व्हेरी इझी टू हँडल, अतिशय सोपं फंक्शनिंग आहे. त्याच्या कीजसुद्धा खूप लिमिटेड आहेत, त्यामुळे खूप असं कॉम्प्लिकेटेड कीज असल्यामुळे जे एक कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे मुलं ते एन्जॉय करत होती आणि जितकं माणूस कम्फर्टेबल होईल एखाद्या मशीनची, तितका तो ते जास्त एक्सप्लोअर करतो ना. सो आय गेस नक्की त्या मुलांना त्याचा आता, म्हणजे या प्रोजेक्टला माझ्या मते 7-8 महिन्यांपूर्वी आम्ही गेलेलो असू, तेव्हा ना त्या मुलांची खूपच चांगली मैत्री झालेली असणार आहे ॲनीशी. नक्कीच. आणि खरं तर म्हणजे मुलं सगळीकडे सेम, त्यांना हे शैक्षणिक आउटकम्स तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत आणि तुमच्या फ्युचरसाठी हे खूप चांगलं आहे म्हणून कोणी शिकत नसतं. त्यांना स्टार मिळतोय म्हणून त्यांना इंटरेस्ट होतो, किंवा माझ्या मित्रापेक्षा मला जास्ती स्कोअर मिळाला म्हणून मी शिकलोय, असं ते म्हणजे कॉम्पिटिशन असते. कोलॅबोरेशन आणि कॉम्पिटिशन जे एक म्हणजे फक्त अंध मुलांसाठी नाही, डोळस कुठलाही मुलांसाठी सगळ्यांच्या सेम बाबतीत सेम आहे. सेमच आहे ते. बेसिकली ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांना, व्हिज्युअली ज्यांना प्रॉब्लेम आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर का किमान साक्षर झाले, तर त्याच्यानंतर अनेक कोर्सेस आहेत किंवा अनेक पुस्तकं आहेत, ज्ञानाची दारं त्यांच्याकरता उघडी होणार आहेत. खरंच. म्हणजे आमच्याकडे विद्यापीठामध्येच कितीतरी आमचे एक सर अंध आहेत. अनेक अंध विद्यार्थी विद्यापीठामधनं बॅचलर्सची डिग्री घेत आहेत, मास्टर्सची डिग्री घेत आहेत. अनेक पुढच्या, आत्ता तुझ्याच बोलण्यातनं जे आलं की सरकारी आस्थापनांमधनं सुद्धा कितीतरी संधी उपलब्ध आहेत. म्हणजे शासन पातळीवर शासन तयार आहे ह्या लोकांना संधी देण्याकरता, पण ती संधी आणि ही मुलं ह्याच्यामधली जी गॅप आहे ना, ती कमी करण्याचं सगळ्यात ग्लोबल काम तुम्ही लोक करता आहात. कारण का जितका तो निरक्षरतेचा उंबरठा ओलांडून साक्षरतेकडे ही मुलं जातील, त्याच्यानंतर त्यांच्याकरता ज्ञान भरपूर मिळणार आहे त्यांना. फक्त तो पहिला जो पडाव आहे ना, तो डिफिकल्ट वाटतो, तो पार केला पाहिजे. त्याच्याकरता तो पडाव इंटरेस्टिंग व्हावा, खेळीमेळीच्या वातावरणातला व्हावा, किंवा ते करताना ते शिकताना मजा यावी, हे तुम्ही आता प्रोव्हाइड करताय तुमच्या त्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. सो आय होप की याचा खूप निश्चित फायदा मुलांना होणार आहे भविष्यामध्ये. नक्की मॅडम. आणि आम्ही म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबर, पण ॲक्च्युअल सामाजिक काम करण्यात आपल्यासारखे MNGL सारखे संस्था, म्हणजे स्केल जे म्हणतो आपण, स्केल रीच करण्यासाठी एका व्यक्तीचं पॅशन इनफ नसतं, ते पूर्ण म्हणजे संस्थेच्या लेवलवर व्हावं लागतं. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आय होप की आम्ही
फ्युचरमध्ये पण आपण एकत्र भरपूर कामं करू शिक्षणासाठी. यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं MNGLचे मनापासून, म्हणजे जरी मी इथे इंडिपेंडंट डायरेक्टर असले तरी सुद्धा MNGLमधनं जो CSRचा फंड असतो तो अशा चांगल्या ॲप्रोप्रिएट NGOजकडे डायव्हर्ट करावा या हेतूनं आम्ही काम करतो. MNGL या विषयामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह, प्रचंड सेन्सिटिव्ह अशी ऑर्गनायझेशन आहे. असं माझा म्हणजे माझी सेकंड टर्म आहे, माझा 5-6 वर्षांचा अनुभव आहे. इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती शिक्षण हा एक धागा घेऊन आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामधनं MNGLचा अप्रोच टुवर्ड्स NGO, टुवर्ड्स सोशल वर्क हा दिसतो आणि तो अत्यंत सकस, म्हणजे हेल्दी आणि पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला डोनेशन नाही देतो, वी आर पार्टनर्स. तुम्ही अगदी. काम करता आहात त्याच्याकरताचा एक हेल्पिंग हँड देतो आहोत, त्यामुळे वी आर पार्टनर्स. त्याच्यात तेवढा सहभाग घेता, Correct. दॅट मेक्स ऑल द डिफरन्स. क्लोज करायला हम्म. आपण एक प्रश्न विचारते की बाकी जे दुसरे CSR लीडर्स असतील महाराष्ट्रात किंवा भारतात, त्यांच्यासाठी तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे की कशा पद्धतीने हे काम कर, कारण की म्हणजे आम्हाला तरी तुमचं काम एक्झेम्पलरी वाटतं. म्हणजे तुमचं म्हणजे व्हॉट युअर लीडिंग विथ MNGL, that blend of personal passion and institutional scale is extremely अगदी inspiring. सोप्या भाषेत सांगू, डोंट रीड द बुक बाय इट्स कव्हर. सुपरफिशियल गोष्टींमध्ये खरं गेलं नाही पाहिजे. जी मुलं काम करत आहेत, जी लोक काम करत आहेत, 100% कॉन्ट्रीब्यूट आम्ही पण नाही करू शकणार आहोत. म्हणजे तिथे येऊन काम करणं शक्य नाही आहे किंवा तुमच्या सगळ्या फायनान्शियल गरजा पूर्ण करणं ही शक्य नाही आहे एका इन्स्टिट्यूटला. पण त्यातला किती मोठा हिस्सा आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो किंवा ते जेव्हा जाऊन डोळ्यानं बघू ना, तेव्हा आपल्याला त्याची नेसेसिटी, त्याचा इम्पॅक्टफुलनेस किती आहे, त्याच्यातनं ते सक्सेस किती होणार आहे, हे सगळं कळतं. सो मी म्हटलं तसं दृष्टी नीट पाहिजे, दृष्टिकोन पण नीट पाहिजे, तर चांगल्या कामांना नक्की चांगले दिवस येतील. आणि मॅडम, शेवटचा प्रश्न, म्हणजे मला थोडासा शॉक झाला वाचून, तुमचा 30 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे सोशल वर्कमध्ये. तुम्ही म्हणजे जे बडिंग सोशल ऑन्टरप्रिनर्स असतील किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे सोशल इम्पॅक्टमध्ये, त्यांच्यासाठी तुमचे काही अनुभवाचे बोल असतील तर? अनुभव म्हणून नाही सांगत आहे मी, आयुष्यामध्ये ना आपले पाय जमिनीवर राहण्याकरता तुम्ही समाजातल्या लेस फॉर्च्युनेट लोकांकडे बघितलं पाहिजे. वी आर सो ब्लेस्ड. माणसाचा स्वभाव काय असतो माहिती आहे, जे आपल्याकडे नाही आहे त्याच्याकरता रडायचं. पण आपण आत्ता अशा जगामध्ये वावरतो की तिथे खूप सारे असे लोक आहेत. आपलं डोकं ठिकाणावर राहायचं असेल ना, तर समाजामध्ये वावरलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून, आणि मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्यातनं जो काही समाधान, सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते तुम्हाला खूप जास्त श्रीमंत करतं, प्रगल्भ करतं. आणि त्यामुळे हे समाजात गेलं पाहिजे. आमचे एक सर असायचे, म्हणजे मी ABVPचं काम करायचे तेव्हा आमचे एक सर होते. ते नेहमी एक कविता सांगायचे. ते कविता अशी आहे, मी चालत होते रस्त्याने अनवाणी, मी चालत होते रस्त्याने अनवाणी, डोळ्यात माझी म्हणून आले पाणी, संपलेच रडणे जेव्हा मी पाहिला, शेजारी माणूस पायच नव्हते त्याला. माणसाची वृत्ती कशी असते, माझ्याकडे सायकल असेल तर माझ्याकडे स्कूटर का नाही म्हणून रडणार, स्कूटर असेल तर कार का नाही आहे म्हणून रडणार. पण जेव्हा मी बघेन की शेजारच्या माणसाला पाय नाही आहेत, मला देवाने धडधाकट 2 पाय दिलेत ना, मी चालू नाही पळू शकते. सो हा ॲप्रोच, ही थॉट प्रोसेस तुम्हाला खूप मॅच्युअर्ड करते, समाधान देते आयुष्यामध्ये. नुसतं हे समाधान उपयोगाचं नाही आहे, ज्याला पाय नाही आहे त्याला हात देण्याची ताकद सुद्धा देते. त्यामुळे हा अप्रोच खूप गरजेचा आहे असं मला वाटतं. आय थिंक तुम्ही हे कवितेची शेवटची एक आणखीन ओळ ॲडच केली पाहिजे, कारण ही कविता तशी फेमस आहे, ती ऐकली आहे. पण ही शेवटची ओळ जी तुम्ही म्हणालात की नुसते पाय नाही, मला ज्या माणसाचे पाय नाही त्याला हात देण्याची ताकद दिली आहे, ती खूप महत्त्वाची आहे. थँक्यू सो मच मॅडम, खूपच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही वेळ दिला आम्हाला एवढा. थँक्यू सो मच.